नमस्कार, मी वृषाली अजय झगडे. आजपर्यंत तुम्ही मला क्रिएटिव्ह बीज इव्हेंट्समुळे ओळखत होतात. आजपर्यंतचा जो माझा स्ट्रगल होता की माझे इव्हेंट्स कसे मी चालू केले आणि आज मी एक पर्टिक्युलर स्टेजला आहे माझ्या कामामुळे. तर तशाच काही लोकांना मी या दरम्यान भेटले गेले होते आणि मला असं विचार आला की या साऱ्या इन्स्पिरेशनल गोष्टी मी तुमच्यासमोर घेऊन यावा. आणि त्यामुळेच मला एक आयडिया आली की उडान ही सिरीज तुमच्यासमोर घेऊन यावी. तर उडान का? उडान म्हणजे एक प्रत्येकामध्ये एक स्पार्क असतो की तो तुम्हाला एक थोडासा एक पुश द्यावा लागतो की तो आर्ट किंवा तुमचं जे काही पॅशन आहे ते बाहेर यावं. सो येस, दिस इज द टाइम टू स्पीक अबाउट युअर पॅशन. आज आपण प्रसादिनी देशपांडेंबरोबर आहोत, ज्या चार्ट्सच्या फाउंडर आहेत. तर प्रसादिनी, मला तुम्हाला विचारायचं आहे की चार्ट्सची सुरुवात कशी झाली आणि चार्ट्सचा ॲक्च्युली बॅकग्राऊंड काय, म्हणजे तुमचं क्राफ्टचा काही बॅकग्राऊंड होता आणि मग त्यामधून तुम्हाला काही इन्स्पिरेशन मिळालं? हो, एक मी नक्की सांगेन, की लहानपणापासूनच आर्टकडेच माझा जास्त कल होता. म्हणजे स्वतःच्या हाताने काहीतरी वस्तू बनवणे. त्याच्यानंतर शाळेच्या ज्या मधल्या सुट्ट्या असायच्या, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी शिकायची माझी खूप एक ती प्रकारची आवड होती. वेगवेगळ्या प्रकारची पेंटिंग, फुलं आणि घरामध्ये पण माझी आई क्रोशाचं वगैरे जे त्या काळामध्ये सगळ्या बायका ज्या करायच्या, तर त्याच्यामधलं पण मला ते एक लहानपणापासून ते एक इन्स्पिरेशन होतं, की हाताने काहीतरी वस्तू बनवायच्या. आणि तिथून वेगवेगळ्या प्रकारची मी फुलं त्यावेळेला मी शिकली आणि आता त्याच्यानंतर चार्ट्सच्या बद्दल मी म्हणेन की आता हे सस्टेनेबल वर्ष आहे किंवा इको फ्रेंडली हे आपण सगळ्या गोष्टी बोलतो. पण प्रत्यक्षात होताना प्लास्टिकचा वापर हा खूप प्रमाणात होतो. त्याच्यामुळे माझ्या वेगवेगळ्या गोष्टी मी शिकल्या. पण जेव्हा प्रत्यक्ष काहीतरी करायचं ठरवलं, त्यावेळेला मी विचार केला की मी जर काही एखादी आर्ट लोकांसमोर जर ठेवीन, तर ती नक्कीच इको फ्रेंडली विचार करून ठेवीन आणि म्हणून पेपर फ्लॉवर्स करायच्या. तर ही होती स्टोरी, चार्ट्स कसं स्टार्ट झालं यापासून. चार्ट्स हे नाव थोडंसं एक वेगळं आहे, म्हणजे यामागे पण काही स्टोरी आहे आणि कसं झालं त्याबद्दल पण सांगितलं तर ऑफकोर्स म्हणजे मला थोडंसं क्युरिओसिटी आहे की हे काय आहे. नक्कीच कारण चार्ट्सच्या मागे एक छोटीशी कथा अशी आहे की माझं ॲक्चुअली खरं नाव चारुता आहे. ओ, आणि ज्या वेळेला हे मी सुरू केलं, तर नेहमीच पहिलंच आपण काही सुरू करतो तेव्हा विचार करतो, की याचं काय नाव ठेवायचं? तर त्याच्यावरने बऱ्याच चर्चा झाल्या. पण मग चारुताज आर्ट असं एक डोक्यात आलं, की हे नाव असायला पाहिजे. पण ते फार लांब होईल का? खूप लेंदी होईल का? म्हणून त्याचं चार्ट्स करण्यात आलं. आणि चार्ट्सचा खरा पण एक असा अर्थ आहे, की एक मार्ग. चार्ट्सचा एक हा पण अर्थ आहे. मला वाटतं की त्याच्यातून हा मला मार्ग एक सापडला आणि त्याच्यातून हे चार्ट्स निर्माण झालं. नाही, नक्कीच म्हणजे चार्ट्स जसं तुम्ही म्हणालात की चार्ट्स म्हणजे एक मार्ग दाखवणं आणि खरंच तुम्ही त्या मार्गावर आहात, विच इज येस. गुड. आताच्या या एज इज जस्ट नंबर हा ट्रेंडमध्ये प्रसादिनीने वयाच्या 50व्या वर्षी आपल्या चार्ट्स हा ब्रँड चालू केलाय. तर त्याबद्दल तुम्ही सांगा. नक्कीच ॲक्चुअली ही फुलं मी करत गेली आणि मला ती ती बघितल्यानंतर बरेच जण म्हणायला लागले, की "तुम्ही आम्हाला विकत द्याल का? तुम्ही ह्याचा बिझनेस का नाही करत?" आणि त्याच्यातून खरं म्हणजे ती सुरुवात झाली. माझ्या फॅमिलीमध्ये कुठलीही अशी काही बिझनेसची बॅकग्राऊंड नाहीये. त्याच्यामुळे तो एक सगळ्यात पहिला चॅलेंज होता. अ, जेव्हा सुरुवात झाली तर त्यावेळेला की एक तुमच्याकडे लायसन्स पाहिजे. त्याच्यामुळे त्याची माहिती काढली गेली. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं होतं, की त्याच्या प्राइसेस आपण कशा करायच्या, त्याचं मटेरियल कुठून मिळेल. पण ह्या प्रत्येक एक छोट्या-छोट्या वळणावर छान माणसं भेटत गेली आणि त्याचा मला गाईडन्स मिळत गेला आणि आता 4 वर्ष पूर्ण होत आहेत चार्ट्सला. माझ्या मते सगळ्यांनाच त्याचं क्रेडिट जातं, माझ्या एकटीपेक्षा सुद्धा. कारण छोट्या-छोट्या वळणावर भेटलेली माणसांनीच मला खूप सहकार्य केलं. ओके, तर तुम्ही एवढे सगळे म्हणजे रिसर्च केला की कुठून काय मटेरियल आणावं, काय करा, कसं तुम्ही प्रॉडक्ट लॉन्च करू शकता, मार्केट कसं करू शकता. तर या सगळ्या मागे ऑफकोर्स कस्टमर्स सुद्धा तुमचा बरोबर. एक भाग आहेत की तुमच्या सक्सेसमध्ये. तर तुम्हाला असं काय वाटतं की म्हणजे तुमची कुठली एक आठवण आहे किंवा कोणता एक क्लायंट आहे जो तुम्हाला नेहमी आठवणी जातो किंवा एखादी मोठी आठवण, काही अचीवमेंट असं काही आहे का? हो, अचीव्हमेंट अशी आहे, की लोकं जेव्हा फुलांबद्दल विचारतात, तर त्यांचं ते पहिलं विचारतात, की ही फुलं खरी आहेत का? मला वाटतं तीच माझी पहिली अचीव्हमेंट आहे. म्हणजे कस्टमरनी प्रॉडक्ट घ्यायला पाहिजे किंवा नाही घ्यायला पाहिजे याच्यापेक्षा सुद्धा ते विचारतात. म्हणजे एका बाईचा मला फोन आला होता, की तुम्ही मला रोज फुलपुडी द्याल का?
आणि मला त्यांना मग समजून सांगायला लागलं की नाही, ही हाताने बनवलेली पेपरची फ्लॉवर आहेत. तर त्यांना खूप आश्चर्य वाटलं. आत्ता सुद्धा रिसेंटली एका प्रोग्रामसाठी म्हणजे एक प्रमुख पाहुण्यांना देण्याकरता एक मोठा बुके माझ्याकडनं घेतला. तर त्याच्यामागे त्यांचा खूप छान थॉट होता की खऱ्या फुलांचा बुके जेव्हा आपण देतो, तर ते 2 दिवसानंतर तो फेकला जातो. तर हा बुके घेऊन आम्ही देऊ, कारण आमची पण आठवण चार्ट्सबरोबर त्यांच्याकडे राहील. आणि मला वाटतं माणसांमध्ये होणारा हा जो बदल आहे, तर मला वाटतं ही माझी अचीव्हमेंट आहे असं मला वाटतं. कारण प्लास्टिक नकोय आणि एक सस्टेनेबल काहीतरी पाहिजे, की जिथे आपण निसर्ग वाचवण्याकरता काहीतरी एक मदत करू शकतो. तर मला वाटतं की ही अचीव्हमेंट वाटते मला माझी. तर आजच्या या डिजिटल युगामध्ये तुम्ही काय स्ट्रॅटेजीज यूज करता तुमचे प्रॉडक्ट मार्केटिंग करायला? म्हणजे अशी तुम्ही काय एक स्ट्रॅटेजी तुम्ही ठरवली आहे की त्यामुळे लोकांपर्यंत तुमचे प्रॉडक्ट पोहोचू शकतात आणि जास्तीत जास्त तुम्हाला क्लायंट्स मिळतील? हो, आता या सोशल मीडियाच्या म्हणजे फास्ट लाईफमध्ये सुरुवातीला आम्ही फक्त प्रॉडक्टचे फोटो टाकायचो. म्हणजे प्रॉडक्ट बनवलं आणि त्याचे फोटो टाकले आणि 1-2 ओळीचं डिस्क्रिप्शन लिहिलं त्याच्याखाली. पण आता आम्ही एक थर्सडे टेल म्हणून एक सीरीज सुरू केली आहे. म्हणजे एव्हरी थर्सडे आम्ही एका फुलाबद्दल सगळी माहिती देतो किंवा ते कसं थोडंफार बनवलंय, काय मटेरियल वापरलंय किंवा त्या फुलाचा वापर तुम्ही कुठे-कुठे करू शकता. जसं पहिलं मी जास्वंदीच्या फुलापासून माझी सुरुवात झाली ॲक्चुअली चार्ट्सची. तर ते गणपतीला फूल आवडतं, ते तुम्ही हारात वापरू शकता, ते तुम्ही गिव्ह अवेसाठी वापरू शकता. तर आम्ही एक थर्सडे टेल्स म्हणून एक सीरीज चालू केली आहे आणि आत्ता त्याचे 2 भाग झालेत आणि लोकांना ते खूप आवडले. कारण कधी-कधी असं होतं, की आपला ब्रँड आपणच खरं म्हणजे चालवायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. कारण आता असं झालंय, की चार्ट्स आहे, फुलं आहेत, पण याच्यामागे कोण आहे? अशी पण लोकांना खूप उत्सुकता आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे तो एक प्रयत्न आहे, की स्वतः आपण काहीतरी 2 गोष्टी बोलूया, की ज्याच्यामध्ये ऑडिओ, व्हिडिओ, व्हिजन येईल आणि त्यांना ॲक्चुअल ते व्हिडिओमध्ये प्रॉडक्ट दिसेल, की तुम्ही त्याचा कसा वापर केला पाहिजे, कसं गिफ्ट दिलं पाहिजे. त्याच्यानंतर हे सस्टेनेबल आहे, ते तुम्ही कसं ठेवलं पाहिजे. कारण एखादं फुलं तुम्ही घेता, ती ती वापरता, मग त्याच्यानंतर पुन्हा काही दिवसांनी ती वापरायची वेळ येते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक अवेअरनेस आम्ही त्या थर्सडे टेलमधनं आता देतोय. नाही, मी ही गोष्ट अगदी मान्य करेन. कारण गेल्या वर्षी मी तुमच्याकडून जास्वंदीची काही फुलं घेतली होती आणि मी माझ्या मैत्रिणींकडे गणपतीला जाताना नेली होती. आणि बिलीव्ह मी, सगळ्यांना ती प्रचंड आवडली होती आणि सगळ्यांकडे ती अजूनही आहेत आणि इनफॅक्ट माझ्याकडे सुद्धा. चार्ट्सचे आपले पुढचे प्लॅन्स काय आहेत? म्हणजे तुम्ही काही नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करणार आहात की किंवा काही अजून त्यामध्ये ॲडिशन वगैरे काही? हो, प्लॅन्स तर आहेत. म्हणजे काही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पण त्याच्यावर पण मी आत्ता काम चालू आहे, की ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लोकांना ऑनलाईन पण अजून कसं ऑर्डर करता येईल. कारण आत्ता माझं हे जे आहे हे 90% Instagramच आहे आणि बाकी Facebook आणि WhatsApp वगैरे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आहे. त्याच्यामुळे ते एक तो एक प्लॅन नक्कीच चालू आहे. कोलॅबोरेशनमध्ये काय करता येईल, काही गिफ्ट कंपन्या आहेत किंवा अशा प्रकारचे प्लॅन म्हणजे त्याच्यावर काम चालू आहे. आणि आता रक्षाबंधन येतंय. त्याच्यानंतर गणपती येतोय. गणपती डेकोरेशनचे वेगवेगळे बॅकड्रॉप्स फुलांमध्ये केलेले आहेत आणि नक्कीच तुम्ही ते आल्यानंतर पेजवर तुम्हाला पाहायला मिळतीलच. आणि नवीन फुलांमध्ये आता काही फ्रेम्स इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. म्हणजे फुलं ही फक्त फ्लॉवर वाजमध्ये नाही, तर ती फ्रेममध्ये पण आहेत. तर त्याच्यामुळे रिसेंटली आता मी ते नवीन लॉन्च केलेलं आहे. नक्कीच, नक्कीच. म्हणजे आम्हाला खूपच एक्साइटमेंट राहील की नवीन काय प्रॉडक्ट्स लॉन्च होत आहेत. चार्टची स्टोरी तर खूपच इन्स्पायरिंग होती. ऑफकोर्स तुमच्याकडून खूपच शिकण्यासारखं आहे. तर माझ्यासारख्या आणि माझ्यासारख्या अजून ज्या यंग एंटरप्रेन्युअर्स आहेत, ज्यांना बिझनेस चालू करायचा आहे किंवा ऑलरेडी त्या बिझनेसमध्ये आहेत, तुम्हाला त्यांना काय मेसेज द्यायचा आहे? नक्की स्ट्राँगली मेसेज देईन. कारण एका स्त्रीला खूप साऱ्या भूमिका तिच्या आयुष्यामध्ये करायला लागतात. म्हणजे ती बायको, आई, मुलगी अशा अनेक प्रकारच्या आहेत. पण देवानी प्रत्येकाला काही ना काहीतरी आर्ट दिलेली आहे. म्हणजे ती संभाषणाची आहे, नृत्याची आहे, गाण्याची आहे. तर मला असं वाटतं, की ह्या सगळ्या भूमिका करताना स्त्रीनी कधी स्वतःमध्ये असलेल्या आर्टला विसरू नये. त्याच्यावर काही ना काहीतरी विचार करत राहावा आणि कुठल्याही एजमध्ये तुम्ही जर तुमच्यामध्ये जर ती अर्ज असेल, तर तुम्ही त्याचं नक्कीच बिझनेसमध्ये रूपांतर करू शकता. असं मी नक्की स्ट्राँगली सांगेन, की वेळ काढून स्वतःला ओळखा आणि पुढे जा. हा होता उडानचा पहिला भाग. प्रसंगीसारख्या अजूनही आपल्याला खूप मैत्रिणींशी गप्पा मारायच्या आहेत. सो बी रेडी.